शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याचे चित्र या ठिकाणी समोर येत आहे। जर तुम्ही पण देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याची लाभार्थी असाल, तुम्हाला पण आता पीएमचा हप्ता आला असेल। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती जमा झाला असेल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली। आता तुम्ही पण खूप दिवसापासून नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, तुमची पण आता नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। आता तुम्हाला 9वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर 10वा हप्ता देखील एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा निर्णय देखील झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना जसा पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या वेळेला मिळाला होता, अगदी त्याचप्रमाणे देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे जमा देखील केले जाणार आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे अपडेट बघू। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते 4,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्याचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। त्या बदल्यातील सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे, ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आणखीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे, पीएम किसान योजनेचा हप्ता जर तुम्हाला पण मिळालेला असेल तर आता तुम्हाला नमोचा 9वा आणि 10वा हप्ता 2 हप्ते एकत्रितपणे 4,000 रुपये सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्ते देखील सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा देखील केले जाणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्ही पण जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की आम्हाला कळवा। नमोच्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि देखील 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील या ठिकाणी व्हायला सुरुवात होणार आहे। वेळ देखील जाहीर झालेली आहे। जिल्ह्यांची यादी, गावांची यादी, त्याचबरोबर देखील तालुक्यांची यादी आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार। पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता देण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे शेतकरी पण आता चिंताग्रस्त झालेले आहे। आता तुम्ही पण चिंता करू नका, कारण की आता 2 हप्ते एकत्रितपणे आलेले आहे। एकत्रितपणे 2 हप्त्याचा पूर्णपणे निधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार असल्याचे चित्र समोर येत असल्यामुळे तुम्हाला पण आता प्रश्न निर्माण झाला असेल की 2 हप्ते एकत्रित येणार की 1 हप्ता पडणार। तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर देखील नमोचाच 10वा हप्ता देखील या ठिकाणी 2-2 हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता तुमची पण चिंता देखील पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता तुमची पण चिंता मिटवण्याचं काम सुरू करण्यामध्ये आलेलं असल्यामुळे आता शेतकरी देखील पूर्णपणे नाचू लागलेले आहे। डीबीटीच्या माध्यमातून मिळणारी ही रक्कम देखील आता तुम्हाला या वेळेवर मिळणार। उद्या देखील या वेळेला तुम्हाला पण देखील वाटप सुरू होणार। आता देखील या वेळेला पूर्णपणे डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे नमोच्या दोन्ही हप्त्याची रक्कम वितरणाला सुरुवात देखील होणार आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती वेळ ही बघून घेऊ, कोणती असणार महत्त्वाची वेळ ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होता तर आता तुमची ती वेळ आलेली आहे। तुमची पण आता प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता फक्त याच शेतकऱ्यांना रक्कम मिळणार। या योजनेतून इतके शेतकरी बाद झालेले आहे। आता जर तुम्ही पण पात्र ठरायचा विचार करत असाल आणि तुम्ही पण अपात्र झालेला असाल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 1ही रुपया दिला जाणार नाही। पात्र कसं व्हायचं आहे, पात्र होण्यासाठी काय करावे लागेल ते आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्यापूर्वी आपल्याकडे हे 15 जिल्हे आलेले आहे। आता या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती उद्या या वेळेला रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। जसा तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला होता, अगदी त्याचप्रमाणे देखील नमोचे तुम्हाला 2-2 हप्ते 9वा आणि 10वा हप्ता देखील पडणार आहे। फक्त त्याच वेळेला देखील तुम्हाला पडेल असं नाही, 1 घंटा 2 घंटा 1 दिवस 2 दिवस इकडे तिकडे देखील होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही पण जर तुम्हाला पण उद्या या वेळेला पैसे आले नाही
तर चिंता करू नका. आता आपण ती वेळ बघू, त्यानंतर आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे बघू. ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील आता जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आता हे 15 जिल्हे आपण बघू, त्याचबरोबर ती वेळ बघू, कोणत्या वेळेला देखील रक्कम बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. PM किसान योजनेचा हप्ता जसा आला अगदी त्याचप्रमाणे देखील तुम्हाला DBTच्या माध्यमातून ही रक्कम मिळणार आहे. त्यामुळे देखील वेळ आपण लगेच बघू, त्याचबरोबर ते 15 जिल्हे बघू आणि तुम्हाला काय काम करायचे आहे जेणेकरून तुम्ही पण पात्र ठरसाल. पात्र यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव येईल, ती देखील आपण यादी या ठिकाणी बघू. कोणती असणार आहे ती यादी, कोणते शेतकरी अपात्र झाले. जर तुम्ही पण अपात्र झाले असाल तर तुम्हाला पण पात्र कसे व्हायचे, पात्र होण्यासाठी कोणते काम तुम्हाला करायचे आहे जेणेकरून तुम्ही पण अपात्रच्या यादीतून पात्रच्या यादीपर्यंत जासाल. तर लगेच आपण बघूया ते कोणते कामे आहे, जे कामे तुम्हाला करणं अतिशय आवश्यक आहे. त्यापूर्वी आपण वेळ बघू, त्यानंतर आपण 15 जिल्हे बघू. आता देखील उद्या 5 वाजता, सायंकाळच्या उद्या 5 वाजता DBTचं बटन राज्य सरकारच्या माध्यमातून दाबलं जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता येतो तो शेतकऱ्यांना DBTच्या बटनाच्या माध्यमातून DBT मार्फत येतो. राज्य सरकारच्या माध्यमातून येणारा हा हप्ता तुम्हाला 5 वाजेला राज्य सरकार जसं DBTचं बटन दाबेल तसं देखील काही शेतकऱ्यांना 5ला, काही शेतकऱ्यांना 6 वाजता, तर काही शेतकऱ्यांना 2-2 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. जर तुम्ही पण हे काम केले नसेल, जर तुमचे पण हे काही अधुरे असेल तर तुम्हाला पण अपात्रच्या यादीमध्ये टाकलं जाईल आणि तुमच्या खात्यावरती एकही रुपया जमा होणार नाही. DBTच्या माध्यमातून देखील आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे. आपण देखील या 15 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. ते 15 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार. तुम्हाला देखील हे 15 महत्त्वाचे जिल्हे सांगणार. आता या 15 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते 4,000 रुपये एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकरी देखील पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे. शेतकऱ्यांची आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता देखील आपण लगेच बघू कोणते असणार आहे ते कामे देखील. जर तुम्ही पण एक काम केले नाही तर तुम्हाला पण अपात्रतेचा सिक्का लागेल आणि तुमच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार नाही. तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार नाही. तर चला या ठिकाणी आपल्याला 2 कामे करायची आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2 कामे केलेली नसेल, ज्या शेतकऱ्यांची ही 2 कामे अधुरी असेल, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन ही 2 कामे सर्वात प्रथम पूर्ण करावी जेणेकरून त्यांना पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. त्यांना पण देखील सहजपणे नमोचे 2 हप्ते एकत्रितपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करून घेता येईल. तर चला सर्वात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे eKYC. शेतकऱ्यांना आता eKYC करणं अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाईल. जर तुम्ही पण eKYC केलेलं नसेल तर तुम्हाला पण आता eKYC करणं अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली पाहिजे, तुम्हाला पण अपात्र केलं नाही पाहिजे, अपात्रच्या यादीमधून जर तुम्हाला पण पात्र व्हायचं असेल तर eKYC करणं तुम्हाला पण गरजेचे आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. शेतकऱ्यांसाठी आता फार्मर ID काढणं अत्यंत गरजेचे आहे. फार्मर ID नसेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम देखील जमा तुम्हाला दिसणार नाही. फार्मर ID काढणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढावी जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी दिलासा मिळेल आणि 2-2 हप्ते एकत्रितपणे जमा देखील होईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. अशाच नवीन अपडेटसाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.